तर सकाळी सकाळी 6 वाजता आम्ही पोहोचलो होतो दिल्लीमध्ये. पुण्यापासून निघाल्यापासून आमचा आज 3रा दिवस होता. पण सकाळी पोहोचल्यापासून इतकं गार लागत होतं आणि पण छान पण वाटत होतं सकाळी फ्रेश. म्हणजे आम्ही हॉटेलवर गेलो. हॉटेल पण खूप सुंदर होतं. ते हॉटेलला गेले आधी चहा मागवला कारण खूप गार लागत होतं. आणि पहिल्यांदाच बघितलं होतं त्याच्यामुळे इतके फोटो काढणं आणि समोर बर्फाचा डोंगर बघितल्यामुळं फक्त ते बघणं किती बर्फ आहे वगैरे असं वाटत होतं. त्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आमची गाडी येणार होती सकाळी 9:30 वाजता. आम्ही 6 वाजता पोचलो होतो. पटकन आवरलं, खाली गाडी आली दिसली, मग खाली आलो. आल्याच्या नंतर म्हणलं आम्हाला जायचं होतं पुढं. पहिलाच पॉईंट होता आमचा हिडंबा देवी टेम्पलचा, त्याच्यामुळं आम्हाला तिथं जायचं होतं. जाता जातानी रस्त्यात एक आजी असं ससा घेऊन फिरत होत्या, कारण 30-30 रुपये घेत होत्या फोटो काढायला. ते 30 रुपये देऊन आम्ही तिथं फोटो पण काढलो. एन्जॉय खूप सुंदर केला. इथं हे एक दिसलं. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती. आम्ही मॅगी आणि मोमोज खाल्ले. त्यानंतर वरती मंदिरात गेलो. इतक्या चढावर मंदिर होतं, अक्षरशः पाय दुखत होते माझे तर वरचे, तर पण छान वाटत होतं. आणि रांग तर इतकी मोठी होती का नाही दर्शनाला, कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला रांगेमध्ये दर्शन करण्यासाठी. दर्शन करून झालं आम्ही आलो. नंतर दर्शन फोटो वगैरे काढले, खाली आलो कारण आम्हाला करायचं होता पुढचा पॉईंट करायचा होता म्हणून आम्ही आलो खाली. आणि इथं एवढंसं बघण्यासाठी आम्हाला घेतले होते 25 रुपये तिकीट घेतलं होतं. इथं तर बघण्यासारखं असं काही नव्हतंच, तरी पण 25 रुपये तिकीट देऊन आम्ही बघितलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो बुद्धांच्या मंदिरात. इतकं सुंदर मंदिर होतं आणि शांत पण वातावरण होतं. छान वाटत होतं बघण्यासाठी. आणि असं वाटत होतं की थोडा वेळ तिथंच बसून जावं, कारण एकदम आपल्याला तर माहिती आहे शांत वातावरणामध्ये मन पण खूप छान रमतं. आणि शांत वातावरण म्हणलं तर मला आता आधीपासून आहे ना एकटं राहायला पण आवडतं आणि वातावरण पण शांत लागतं मला. पण इथं पण हे बरेच जण असं फिरत होते. श्रद्धा खूप छान, मला म्हणजे असं वाटत होतं ना की काय होतं हे मला माहीत नाही, पण मी पण ते फिरवलं. बुद्धांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि आम्हाला पोचायचं होतं सगळ्यात मेन म्हणजे मॉल रोडला, कारण इथं सगळेजण होते ते मॉल रोडला जाणार. 2-3 दिवस जरा ऐकूनच होतं, म्हणलं नेमकं काय आहे मॉल रोडला बघूयात. तिथं गेलं तर काय सगळे कपड्यांचे दुकानं होते. फक्त इकडे बघावं कपडे, तिकडे बघावं कपडे, सगळीकडे कपडेच होते. त्यानंतर इथं हे प्राण्यांचं काहीतरी होतं. म्हणलं तिकीट देऊन प्राणी बघण्यापेक्षा म्हणलं आमच्या पुण्यामध्ये जिवंत प्राणी बघायला भेटतं, त्याच्यामुळं ते काही कॅन्सल केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. मग त्यानंतर आज दिवसभर काम करून सुद्धा माझी आज 1125 रुपये इन्कम होती, कारण ऑनलाईन काम आहे, आपण कुठूनही करू शकतो. त्याच्यामुळं आज पण माझे 1125 रुपये इन्कम झाले. असा गेला आमचा